नमस्कार प्रेक्षकांनो, माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। परळी येथील शिष्टमंडळाने घेतले बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट। शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून खोटे गुन्हे मागे घ्या या संदर्भात पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन। येत्या 5 दिवसात कार्यवाही नाही केल्यास सर्व ग्रामस्थ आंदोलन करणार। शिष्टमंडळाचा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे इशारा। परळी शहर पोलीस स्टेशनचे भास्कर केंद्रे आणि पोलीस निरीक्षक नाचन हे खोटे 307 सारखे गुन्हे दाखल करत आहेत। बीडच्या परळी येथील जलालपूर भागामध्ये शिवराज दिवटे तरुणाला अमानुषपणे मारहाण झाली होती आणि या मारहाणीनंतर अद्यापही काही आरोपी मोकाट आहेत। त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी। त्याचबरोबर मारहाण करण्यात आलेल्या शिवराज दिवटेवरतीच खोटा 307 सारखा गुन्हा दाखल केलाय। राजकीय दबावापोटी आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीमुळे या घटना परळीमध्ये घडत आहेत। या प्रकरणी परळी शहरचे पोलीस निरीक्षक नाचन व पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर मारहाण प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। यासह कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी परळी येथील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन ही मागणी केलेली आहे। त्यावेळी गंगाधर काळकुटे आणि अमित घाडगे यांचे संवाद साधला। नेमकं काय म्हणाले गंगाधर काळकुटे आणि अमित घाडगे काही मागण्या होत्या, त्याचबरोबर त्या मागण्यासह आम्ही बीड जिल्ह्यात कायदा व्यवस्था बिघडत चाललेली आहे। बीड जिल्ह्याचं सामाजिक वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होतोय। विशेषतः सोशल मीडियावर महापुरुषांच्या बद्दल अश्लील वक्तव्य करणं किंवा पोस्ट टाकणं असेल किंवा वेगवेगळ्या नेत्यांबद्दल चुकीच्या कॉमेंट्स टाकणं असेल, चुकीच्या पोस्ट करणं असेल आणि एकूणच सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल करणं असेल, याच्यातून बीड जिल्ह्याची बदनामी होते। बीड जिल्ह्यातलं सामाजिक वातावरण बिघडलं जातंय। समाजात दुही पसरण्यासारखी परिस्थिती या सोशल मीडियाच्या आणि इतर वागण्यामुळे होतंय। ते सगळं थांबण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि आरोपी कुठल्याही जातीचे असतील, कुठल्याही धर्माचे असतील, त्यांना तात्काळ जे चूक करेल त्याला तात्काळ अटक केली पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, ही मागणी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे। असे आरोपी एकतर दुष्कृत्य करतायत आणि ते करण्यानंतर व्हिडिओ व्हायरल करतात। यातून जी बीड जिल्ह्यात दहशत माजवण्याचा जो प्रकार चाललाय हा थांबला पाहिजे। असे व्हिडिओ कुणीही व्हायरल करू नयेत आणि जे कुणी असे व्हिडिओ व्हायरल करेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि एकूणच गुन्हे जर चुकीच्या पद्धतीने कोणी करत असेल तर त्या गुन्हेगारांना कडक शासन केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। परळी येथे जे शिवराज दिवटेला मारहाण झाली आणि जलालपूर येथील ज्या तरुणांवर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आज माननीय पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन त्यांच्यासोबत सगळे या विषयावर चर्चा केलेली आहे। परळीमध्ये शिवराज दिवटेला मारहाण केलेले जे अजून आरोपी आहेत, बाकी जे मोकाट तिथे फिरत आहेत, त्यांना त्या ठिकाणी अजून पकडलेलं नाही आहे। आणि त्या उलट ही जी घटना जिथून सुरुवात झाली ज्या जलालपूर गावामधून, त्या जलालपूरमधील एका गावातील एका तरुणाला समाधान मुंडे याने फोन करून त्याला तुझ्या गावातून तुझा संतोष देशमुख करतो आणि तुला कोयत्याने मारत नेतो असं सांगून त्या ठिकाणी त्या गावातून त्यांनी कोयता घेऊन दहशत निर्माण केली आणि 1-2 त्या तरुणाला त्या ठिकाणी तिथं कोयत्याने त्यांनी मारलं आणि त्या कोयत्यामधला त्याचा सोडवण्यासाठी किंवा तिथल्या पोरांना जे मार खात होते त्यांना वाचवण्यासाठी तिथल्या लोकांनी त्या ठिकाणी त्याच्यासोबत झटापट केली आणि त्याच्यामध्ये त्याचा कोयता पडला आणि तो त्या ठिकाणून पळून गेला आणि तो पळून जाताना सुद्धा त्यांनी सांगितलं की तुमचा आम्ही इथं संतोष देशमुख करणार आहे अजून एक परळीमध्ये। आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 तासांनी त्या ठिकाणी शिवराज दिवटेसोबत आपलं सारा महाराष्ट्राने बघितलं की कशा पद्धतीने मारहाण केलेली। आणि उलट या ठिकाणी असे घडलंय की आमच्या परळीच्या पोलीस निरीक्षक आणि एका कर्मचाऱ्याने ज्या जलालपूर येथील तरुणाला कोयत्याची मारहाण झालेली आहे त्यावर तक्रार दाखल करायला गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी कोयता जमा केला, त्याची तक्रार न घेता त्याची NC दाखल केली, फक्त दाखल करून घेतली। आणि त्या उलट त्या मुलांवर एका कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी त्या समाधान मुंडेच्या आईला बोलून घेऊन त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी जुना 307 आणि आजचा 109 प्रमाणे त्या ठिकाणी गंभीर दुखापत केली अशी त्या ठिकाणी त्याच्या विरोधात तक्रार केली। जर त्या समाधान मुंडेला एवढी गंभीर दुखापत झाली होती तर तो दवाखान्यात जायला पाहिजे होता का त्यांनी नंतर त्या ठिकाणी
2 तासाने जाऊन त्या मुलाचं अपहरण करून त्याला जीव मारण्याचा जाईपर्यंत प्रयत्न केला। म्हणजे हे जे काही चाललेलं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये अजितदादासारखे पालकमंत्री आले आहेत, कावत साहेबासारखे पोलीस अधीक्षक आल्यामुळे लोकांना वाटलं होतं की कुठेतरीच हे गुन्हेगारीकरण संपल, खोटे गुन्हे हे जे काही चाललंय हे बंद होईल, परंतु आमच्या परळी पोलीस प्रशासनाला ह्याचा कुठलाही काही फरक पडलेला नाही। अतिशय आम्ही मागणी केलेली आहे 5 दिवसामध्ये जे काही संबंधित पोलीस अधिकारी आहेत, ज्या घटना ज्या दिवशी घडली तक्रार दिल्यानंतर जर 2 तासामध्ये त्यांनी जर त्या ठिकाणी कारवाई केली असती तर त्या ठिकाणी हा शिवराज दिवटेचं प्रकरणच घडलं नसतं। ह्याच्यामध्ये सर्व दोषी तिथं पोलीस अधिकारी, PI आणि कर्मचारी आहेत केंद्रीय नामक, ते सर्व दोषी आहेत। त्यांच्यावर आम्ही मागणी केली की त्यांच्यावर कारवाई करा। या दिवट्याचे जे आरोपी मोकाट फिरायलेत त्यांना बी सुद्धा त्या ठिकाणी पकडून तुम्ही जेर बंद करा, अन्यथा आम्ही 5 दिवसांमध्ये जर तुम्ही कारवाई नाही केली तर आम्ही परळीमध्ये त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं व्यापक आंदोलन आम्ही उभा करणार आहोत।